श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना दिवाळीची म्हणजेच लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करायची, दिवाळीचं पूजन कसं करायचं याबद्दल माहिती सांगणार आहे. ही जी माहिती आहे ती मी केंद्रानुसार सांगणार आहे. केंद्रामध्ये ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीने मी आपल्याला ही माहिती सांगणार आहे. तर पूजन हा आपला सगळ्यात मोठा सण आहे. या दिवशी आपण लक्ष्मीचं आवाहन करतो, लक्ष्मी मातेला आपल्या घरात बोलवतो, तिचं आवाहन करतो. या इथे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. पूजेची मांडणी कशी करायची याबद्दल मी आता आपल्याला सांगते. या इथे मी सगळ्यात पहिले एक कलश स्थापन केलेला आहे. या कलश कसा स्थापन करायचा, तर डिश घेतलेली आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत, त्यावर एक तांब्या ठेवलेला आहे. या तांब्यावर स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि 5 बोटं हळद कुंकवाचे उमटून घेतलेले आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. या कलशामध्ये 5 नागिणीची पानं घेतलेली आहेत आणि त्या नागिणीच्या या कलशात पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली आहे. यावर मी एक नारळ स्थापन केलेला आहे, एक छोटासा गजरा लावलेला आहे, वेणीही लावू शकता. त्यानंतर त्याच्या बाजूला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा फोटो ठेवलेला आहे. हा फोटो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपतानाचा आहे. हा फोटो दिवाळीच्या दिवशी मांडला जातो. आपल्याकडे हा फोटो असलाच पाहिजे. त्यानंतर त्याच्या बाजूला मी माझ्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. त्याच बाजूला मी आमच्या कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर टाक असेल तर तुम्ही कुलदेवीचा टाकही ठेवू शकता. तो टाक आपल्याला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर स्थापन करायचा आहे. टाक असेल तर तो तुम्ही टाकही ठेवू शकता आणि फोटो असेल तर फोटोही ठेवू शकता. डिशमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर आपल्याला कुलदेवीचा टाक स्थापन करायचा आहे. या इथे मी माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे ते नागिणीच्या पानांवर ठेवून घेतलेलं आहे. त्याच्या बाजूला कुबेराचं प्रतीक म्हणजेच कुबेर यंत्र ठेवून घेतलेलं आहे. 2 जोड नागिणीचे पानं घेतलेले आहे आणि त्यावर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र स्थापन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल, या इथे मी जो शिक्का असतो आपला चांदीचा लक्ष्मी मातेचा, तो शिक्का मी ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला आपल्याकडे जे काही सोनं आहे, ज्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे ते सोनं मी ठेवलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे लक्ष्मीचा आणि जो फोटो असतो तो नाही आहे, तर मी माझ्याकडे जी लक्ष्मी माता आहे चांदीची ती ठेवलेली आहे, तिचं पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या जोडपानांच्या पुढे फोटोच्या पुढे ही जोडपानं आली पाहिजे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र. जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर जी आपण कोजागिरीला पौर्णिमा केली होती, कोजागिरीचा व्हिडिओ टाकला होता, त्या पौर्णिमेत जे कुबेराचं प्रतीक म्हणून आपण सुपारी मांडली होती, ती सुपारी तुम्ही थोड्याशा अक्षता खाली ठेवून त्यावर ठेवू शकता. आणि श्रीयंत्र जरी नसेल तरीही ती जी सुपारी होती ती सुपारी तुम्ही अक्षता ठेवून त्याच्यावर श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आणि कुबेर यंत्र कुबेरांचं प्रतीक म्हणून मांडू शकता. जर दोन्हीही तुमच्याकडे नसेल आणि जर तुम्ही कोजागिरीची पौर्णिमा केलेली नसेल तरीही तुम्ही फक्त सुपारी ही तुम्ही मांडू शकता तिथे कुबेर आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून जोड नागिणीच्या पानांवर. त्यानंतर हे सोनं ठेवलेलं आहे, पैसे ठेवलेले आहे, हे तुम्ही एका प्लेटमध्येही ठेवू शकता किंवा असंही ठेवून त्याची पूजा करू शकता. त्यानंतर इथे सगळ्यांच्या समोर इथे मी आपली जी गणपतीची मूर्ती असते ती मूर्ती घेतलेली आहे, पूजेमध्ये जी वापरतो ती. जोडपानावर ही मूर्ती गणपतीची मी स्थापन केलेली आहे आणि त्याच्या बाजूला ही जी आपली लक्ष्मी असते, केरसुनीची आपण पूजा करतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, ही या लक्ष्मीची याच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावर ही लक्ष्मी स्थापन करायची आहे. आपल्याला या लक्ष्मीच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकुमाने त्या कपड्यावर आणि त्यावर आपल्याला ही लक्ष्मी स्थापन करायची आहे. त्यानंतर इथे बाजूला मी घंटा ठेवलेली आहे. शंख ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो शंखही इथे ठेवू शकता. माझ्याकडे नाही आहे, मी ठेवलेला नाही आहे. हा शंखही तुम्ही इथे ठेवू शकता. आणि त्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या लाह्या बताशे ठेवून भरून तुम्ही इथे ठेवायचे आहेत. अजून तुम्हाला जे काही पूजेत मांडायचं आहे ते तुम्ही इथे मांडू शकता. माझ्याकडे करंडा आहे, तोही मी पूजेत मांडलेला आहे. अजून तुम्हाला जर काही ठेवायचं असेल, मांडायचं असेल, नवीन वस्तू काही ठेवायचं असेल पूजेला, तर तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये मांडू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. वही पूजनही केलं जातं या दिवशी. इथेच बाजूला माझ्याकडे आता जागा नाही आहे म्हणून मी इथे वही ठेवलेली नाही आहे
हा फक्त तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा म्हणून मी बनवलेला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही वहीही तिथे ठेवतो. वही पूजन केलं जातं. वहीमध्ये शुभ लाभ कुंकवाने लिहून इथे वहीही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही जे काही फराळाचं केलेलं आहे त्याचा नैवेद्य तुम्ही याच्या पुढे ठेवू शकता. जे काही तुम्ही फराळाचं बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही इथे पुढे ठेवू शकता. आता सगळ्यात पहिले इथे मी दीपपूजन करते. कसं करायचं आपल्याला लक्ष्मीपूजन, इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. या दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. हा इथे मी दिवा लावलेला आहे. या दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जी काही नवीन पंत्या आणतो बाजारातून, त्यातली एक पंती मी इथे ठेवून घेणार आहे. या पंतीची ही मी हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करणार आहे. अशा पद्धतीने आपण ही पूजेची मांडणी संध्याकाळी 5:30 नंतर मांडून ठेवायची आहे. प्रदोषकाळी पूजेची मांडणी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला पुढचा पूजाविधी सोपा जातो. त्यामुळे आधी 5:30 नंतर तुम्ही ही पूजेची मांडणी करून घ्या. 12 नोव्हेंबर रोजी आपलं लक्ष्मीपूजन आहे. म्हणजेच लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे ते आपण 12 नोव्हेंबर रोजी साजरं करणार आहोत. त्यामुळे तुम्ही 5:30 नंतर हे पूजेची मांडणी करून घ्या. प्रदोष काळापूर्वी म्हणजे सूर्यास्तापूर्वी आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा विधी काय करायचा, तर ही जी लक्ष्मी आहे ही अशीच नाही ठेवलेली मी. ही सगळ्यात पहिले मी तुळशी मातेची पूजा केली. सगळीकडे दिवे लावायचे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आणि तुळशीला हळद कुंकू वाहून ही लक्ष्मी तुळशीजवळून आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. लक्ष्मीची पावलं उमटत जशी आपण महालक्ष्मींच्या वेळेस महालक्ष्मी माता जशी आपण बाहेरून घरात नेतो, त्या पद्धतीने आपल्याला तुळशीपासून ही लक्ष्मी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. ही लक्ष्मी आपल्याला घरामध्ये आणायची आहे. त्यानंतर तुळशीचं पूजन कसं करायचं, तर पहिले तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि फुलं व्हायची. अशी तुळशीची पूजा करायची. त्यानंतर तुळशी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. तुलसी सर्व व्रताना महापातक नाशिनी, अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सदा, सत्ये सत्यवती चैव त्रेताया मानवी तथा, द्वापारे चावतीर्णासी वृद्धांत्व तुलसी कली. असं तुळशी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा तुळशीचा मंत्र ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावन्ये स्वाहा, ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावन्ये स्वाहा असा तुळशीचा मंत्रही तुम्ही तुळशीची पूजा करताना म्हणू शकता. त्यानंतर ही आपली जी लक्ष्मी आहे, केरसुणी आहे, ही आपल्याला तुळशीपासून आपल्या घरामध्ये आणायची आहे. त्यानंतर आपल्याला घरातल्या महिलांनी आणि पुरुषांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू अष्टगंध लावायचा आणि आपल्याला आचमन करायचं आहे. आचमन कसं करायचं, तर आपल्याला सगळ्यात आचमन करण्यासाठी एका फुलपात्रामध्ये पाणी घेऊन चमच्याने 3 वेळेस ते पाणी आपल्या हातावर घेऊन ओम केशवाय नमः, ओम आपल्या हातावर ते पाणी घेऊन प्यायचं आहे. सगळ्यात पहिले ओम केशवाय नमः म्हणून प्यायचं, नंतर ओम नारायणाय नमः म्हणून प्यायचं आणि नंतर ओम माधवाय नमः म्हणून ते पाणी प्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ओम गोविंदाय नमः असं बोलून ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि ओम विष्णवे नमः असं बोलून ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. 3 वेळेस ते पाणी प्यायचं आणि 2 वेळेस आपल्याला ते पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे. आणि आपल्याला ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे पूजेमध्ये मांडणी करून ठेवलेली, याची पूजा आधी करायची नाही आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला खाली घ्यायची आहे आणि या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे.
या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही एक वेळा अथर्वशीर्ष म्हणून करू शकता सगळ्या घरातल्या मंडळींनी, किंवा ओम गणपते नमः म्हणून तुम्ही हा पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करून घेऊ शकता. ओम गणपते नमः किंवा अथर्वशीर्षाचं पठण करूनही तुम्ही हा अभिषेक गणपती बाप्पांना करू शकता, किंवा पाणी नुसतं वाहून ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असं बोलूनही तुम्ही हा गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता. त्यानंतर आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा त्यांच्या जागी स्थापन करायची आहे. थोड्याशा अक्षता या जोडपानावर ठेवून आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. त्यानंतर आपण जो हा कलश मांडलेला आहे त्यावर हे स्वस्तिक काढून घेतलेला आहे. ह्या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता वाहून या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. अशा पद्धतीने कलश पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर कलश पूजन करून घ्यायचं आहे. हळद कुंकू अक्षता वाहून कलश पूजन करायचं आहे. त्यानंतर शंख जर असेल तर तुम्हाला शंखही एकदा पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर धुवून पुसून आपल्याला तो शंखाची पूजा करून घ्यायची आहे आणि तो शंखही ठेवायचा आहे. शंखाला तुम्हाला अष्टगंध व्हायचा आहे, हळद कुंकू व्हायचं नाही, तुळशीपत्र व्हायचं आहे. त्यानंतर ही जी आपण घंटा मांडलेली आहे ही घंटा देखील आपल्याला परत स्वच्छ पुसून घंटा देखील आपल्याला स्वच्छ पुसून हे पुन्हा जागेवर ठेवून तिलाही आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. घंटेला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला शंखातले जे थोडेसे पाणी आहे ते कलशात टाकायचं आहे. ओम श्री पुंडरीक्षाय नमः म्हणत कलशातले पाणी आपल्याला सर्व साहित्यावर शिंपडायचे आहे. हे जे कलशातलं पाणी आहे हे आपल्याला सगळ्या साहित्यांवर शिंपडायचं आहे. ओम श्री पुंडरीक्षाय नमः, ओम श्री पुंडरीक्षाय नमः, ओम श्री पुंडरीक्षाय नमः असे म्हणून कलशातले पाणी आपल्याला सगळ्या साहित्यावर शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवीचा जो फोटो आहे किंवा टाक जर असेल तर तुम्ही कुलदेवीचा टाक तामनामध्ये घेऊन त्यावर सिद्धकुंजिका स्तोत्राचा अभिषेक करायचा आणि हा जो टाक आहे तो स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवायचा आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचा अभिषेक करून कुलदेवीचा टाक आपल्याला परत जागेवर ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे टाक नसेल तर फोटो फक्त आपल्याला घ्यायचा आणि तो स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवायचा आहे. कुलदेवीचा फोटो हा आपल्याला घेऊन स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवायचा आहे. जर टाक असेल तर अभिषेक करून तो जागेवर ठेवायचा. आता माझ्याकडे टाक नाही आहे, फोटो आहे, त्यामुळे मी तो स्वच्छ पुसून परत जागेवर ठेवलेला आहे. त्यानंतर कुलदेवीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा गंध फुलं वाहून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका स्तोत्राचं पठण करायचं, मंत्र म्हणायचा आहे. सर्व स्वरूप सर्वेश सर्वशक्ती समन्विते भये भ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते या मंत्राचा पठण करायचं आहे आपल्याला कुलदेवीची पूजा करताना. त्यानंतर आपल्याला जे काही आपलं साहित्य आहे आपलं जे सोनं वगैरे आहे त्याची सगळ्याची पूजा करायची आहे. सोनं नाणं केरसुणी याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. ही केरसुणी ही जी माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांडतो. या सगळ्या गोष्टींची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आपल्या स्वामींची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला
लक्ष्मी नारायणाची पूजा करायची आहे। हा जो फोटो आहे याची आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे। या सगळ्यामध्ये तुम्ही तुळशी पत्राचाही उपयोग करू शकता। तुळशीची जर पानं ठेवली सगळ्या पूजा करताना तर खूप छान। त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षता वाहून श्रीयंत्राची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला कुबेर यंत्राची पूजा करायची आहे। हळद कुंकू अक्षता वाहून श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची पूजा करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सगळ्या साहित्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा। ते धने आणि गुळ ठेवायचे आहेत। लाह्या बत्ताशे सगळीकडे वाहून घ्यायचे आहेत आणि आपल्याला लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे। श्री लक्ष्मी प्रार्थना। त्रैलोक्य पूजिती देवी कमले विष्णुवल्लभे यथा त्वचा कृष्णे तथा भव मयि स्थिरा कमला चंचला लक्ष्मीचला भूतिरिया प्रिया पद्मा पद्मलये सम्यगुच्छ श्री पद्मधारिणी धनदाये नमस्तुभ्यं निधि पद्मदीपाय च भुवन्तु त्वप्रसादान्मे धनांदी संपदा। अशा प्रकारे लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे। आणि आपल्याला ही सगळी पूजा विधी झाल्यानंतर सगळ्यांनी अक्षता वगैरे वाहून झाल्यानंतर सगळ्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथातील तंत्रोक्त देवी सूक्ताचे पठण करायचे आहे आणि क्षमा प्रार्थना म्हणायची आहे। त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ मंत्राची एक माळ ही सेवा जी आता मी सांगणार आहे ती कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी केली तर खूप उत्तम होईल। किंवा कोणीतरी एकाने कुलस्त्रीने ही पूजा केली तर खूप चांगले होईल। त्यानंतर आपल्याला ही सगळी पूजा विधी झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्रांची एक माळ, श्री ऋणानुनाशक गणेश मंत्र एक माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ, कमलात्मक मंत्र एक माळ, त्यासोबत आपल्याला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे, गीतेची 18 नावे वाचायची आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, रामरक्षा म्हणायची आहे, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे, क्षमा प्रार्थना स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो पुरणाचा वगैरे नैवेद्य केलेला असतो तो पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे। अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाची पूजा करू शकतो। कुठे कुठे सुगड्यामध्ये सुगडे मांडूनही त्यामध्ये लाह्या बत्ताशे ठेवले जातात। आमच्याकडे ती पद्धत नाही आहे त्यामुळे मी मांडलेले नाही आहे। अशा पद्धतीने आपण पूजेची मांडणी करून पूजाविधी करू शकतो। पंत्या तुम्ही कोऱ्या पंत्या जास्त प्रमाणात लावू शकता। मी आत्ता एकच लावलेली आहे, तो फक्त दाखवण्यासाठी लावलेली आहे। पंत्या, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, सगळीकडे उजेड करायचा असतो आपल्याला, त्यामुळे तुम्ही तिथे जास्तीत जास्त पंत्याही लावू शकता। आणि ही पूजाविधी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला पूजाविधी करताना आपले दरवाजे खिडक्या सगळं उघडं ठेवायचं आहे, म्हणजे ओपन ठेवायचं आहे। सगळं ओपन ठेवूनच आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आहे। आपल्याला धूपदीपाचा दीप लावून सगळी पूजा व्यवस्थित करायची आहे। नैवेद्य दाखवायचा आहे, तुम्ही फराळाचा मांडू शकता। अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आहे। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।